तर तुम्ही म्हणत असाल की ही एवढ्या घाईनं चालली कुठं? अहो, विसरलात का? मागच्या व्हिडिओमध्ये नाही का मी तुम्हाला सांगितलं की आज आहे माझ्या बाळाच्या शाळेमध्ये रिझल्ट. त्याच्या परीक्षेचा नाही माझ्या परीक्षेचा. तर मी दिलेल्या परीक्षेचा आज होता रिझल्ट. त्यासाठी ही घाई चाललेली होती. तर साडी निवडून मी ही निवडली आहे, पर्पल कलरची. कशी वाटते छान वाटते ना? तर ते साडीचं सोडा हो. 4 वेळा पफ काढला आणि 4 वेळा पफ मोडला. पण तो पफ काही जमला नाही मला. मग अखेर लास्टला बघून शकता तुम्ही, किती वेळा ते केसांवरतून कंगवा फिरवते, किती वेळा ते केस विंचरते, पण तो पफ काय सेट होत नव्हता. मग लास्टला म्हटलं जाऊ देच गड्या. आता आहे ना सिंपल केसांवर क्लचर मारते आणि जाऊ देते म्हटलं केसांचा विषय. मग सगळ्यात पहिले तो पफ सोडला आणि मग लागले माझे सिंपल क्लचर लावायला. मग क्लचर लावल्यानंतर सिंपल असे कानातले घातले आणि फेअर अँड लवली चोपडली माझ्या तोंडाला आणि आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे टिकली आणि सिंदूर लावलंय बघा. आणि सिंपल अशी तयारी केली आहे. तयारी केल्यानंतर मग हे आले होते. मग आता निघालोय आम्ही शाळेमध्ये. मग तयारी झाल्यानंतर माझे सगळे केस पडलेले होते. केस लय गळतात हो. काय करायचं काय समजत नाही. आता लवकरच रेमेडी एखादी घरगुती उपाय शोधून काहीतरी केसांचं करायला लागेल. मग हा बघा माझा लूक. एवढ्या वेळा पफ बांधले आणि एवढ्या वेळा सोडला. अखेर सिंपलच हेअरस्टाईल केली का नाही. मग निघालो आम्ही शाळेत जायसाठी. शाळेमध्ये गेल्यानंतर तिथे सगळ्यात पहिली मीटिंग घेतली सगळ्या आईंची. मग ज्यांनी भाग घेतला होता त्यांचं कौतुक केलं. संक्रांतीबद्दल भरपूर काही माहिती सांगितली आणि तिथे ओळखा पाहू मी कोण या सेशन म्हणजे या खेळाला सुरुवात केली. मग त्या खेळामध्ये मी पण एक छोटीसं गिफ्ट जिंकले आणि नंतरला बाहेर आम्हाला संगीत खुर्ची, त्यानंतर तळ्यात मळ्यात असे गेम खेळवले त्या टीचरांनी त्यांनी. आणि थँक यू फॉर वॉचिंग.